आपण हे सागरचं विजयवान बघू शकता की ती उत्कृष्ट अशी फळधारणा झालेली आहे वाणाला. याची लागवडची जी वेळ आहे 15 नोव्हेंबर 2025ला याची लागवड झाली होती. यांनी रोप लावलं होतं. सदर रोप हे निसर्ग हायटेक नर्सरीकडून घेतलं होतं यांनी. तर शेतकरी बंधूंनी खरबुजाची शेती ही पहिल्यांदा करत आहे. याच्या आधी हे कांदा, गहू आणि चना अशी शेती करत होते, परंतु ह्यावर्षी यांनी सागरचा विजय निवडलेला आहे. हे फळ एक असं फळ आहे, याची डिमांड सध्या पूर्ण भारतामध्ये सर्वात जास्त आहे. त्याला पहिलं म्हणजे मेजर कारण असं की याला फळमाशी कोणतरी त्रास देत नाही आणि विकणारा जो विक्रेता आहे हा कमीत कमी 7 ते 8 दिवस त्याच्या रेगडीवरती ते विकू शकते. आता विकणारा जर असला तर पिकवणारा 100% चांगला पिकू शकणार आहे. तर त्याकरता आपण जर खरबुजाची शेती करत असाल तर उत्कृष्ट फळधारणा आणि सर्वात जास्त रोगप्रतिकारशक्ती असणारं सागरचं एक उन्नत वाण आहे विजय. तुम्ही याला लागवड करा. शेतकऱ्यांनी हे जे सेटिंग आहे आणि हा जो प्लॉट हा आपण बघू शकता संत्र्यामध्ये केलेला आहे, हा एवढा चांगला प्लॉट डेव्हलप झाला हे बघून यांनी हे दुसऱ्या प्लॉटची लागवड केली. आता आपण हा प्लॉट बघू शकता, हा पूर्णचा पूर्ण संत्र्यामध्ये लागवड केला यांनी विजय सागरचं. तर अशा पद्धतीने शेतकरी बंधूंना येणारा जो याचा फायदा हा जास्त वाढला. त्याच्यामुळे त्यांनी एक प्लॉट चालू असताना सदर लगेच दुसऱ्या प्लॉटची पण लागवड करून घेतली आहे. आपण जर अशा प्रकारचं नियोजन केलं तर 100% तुम्हाला नफा मिळणार आहे. धन्यवाद.